आणि यानंतर मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली। पाहूया टॉप 9 बातम्यांमधून। देशमुख हत्याप्रकरणी खासदार बजरंग सोनवणे पुन्हा एकदा गृहमंत्री अमित शहांना भेटणार। आरोपपत्रातून बीडमधील गुंडाराजचा चेहरा समोर, दोषींना फाशी होईपर्यंत माघार नाही, सोनवणे ठाम। पोलीस यंत्रणेला सुद्धा मी डायरेक्ट बोललेलो, त्याच्यामुळे मी ह्या शेवटच्या टोकापर्यंतची भूमिका पूर्ण निभावणार। मी आणखी पण अमित शहा साहेबांना भेटणारच आहे। मुंडेंच्या मंत्रिपदाचा फायदा घेत कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट। आकाशा आकानी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, धसांकडून मागणी कायम। तर कराडला वाचवण्यासाठी मुंडेंनी कट रचल्याचा दमानी यांचा आरोप। एवढंच म्हणणं आहे आकाशा आकांना की तुम्ही आता मंत्रिपदाला कुठपर्यंत चिटकून राहणार आहात। थोडंसं मंत्रिपदाचा राजीनामा दिला असता तर बरं झालं असतं, किंवा बिन खात्याचे मंत्री म्हणून राहा। आम्ही पूर्वीपासून बोलत आहोत की संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मी कराड हाच मुख्य आरोपी आहे। आता तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्री घेणार आहेत का? जितेंद्र आव्हाड यांचा सवाल। तर कृष्णा आंधळे यांची हत्या झाली आहे असं मला वाटतं, आव्हाडांचं वक्तव्य। आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। राजकीय दबावामुळे 3 वेगवेगळ्या केसेस दाखल केल्या होत्या, तर राजकीय दबावामुळे आम्ही मुंडेंचा राजीनामा मागतोय। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। बीड हत्या प्रकरण संघटित गुन्हेगारीचं जाळं, आज पुराव्यानिशी हे सिद्ध झालं। सीआयडीच्या आरोपपत्रावर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। हे सगळं संघटित गुन्हेगारीचं जाळ आहे, आम्ही हे सुरुवातीपासून सांगत होतो आणि हे सांगत असताना आज ते खऱ्या अर्थानं सिद्ध झालंय। बीड हत्या प्रकरणातील आरोपींना कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट। जिल्हा कारागृहाने 22 फेब्रुवारीपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज डिलीट केले। देशमुख कुटुंबियांच्या नातेवाईकांचा आरोप। आरोपपत्राबाबत माहिती नाही, सीआयडी कोर्टात माहिती देईल, तेव्हा माहिती येईल त्याच वेळी बोलेल। आता पुण्यात आहे तर पुण्यातले प्रश्न विचारा। आरोपपत्रावरील प्रश्नावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। आता त्या महिलावर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये, झाला नाही का? झाला ना, ते प्रश्न विचारा ना। मी पुण्यात आले, तुम्ही बीडचे कशाला प्रश्न विचारताय? पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही। पंकजा मुंडे यांचं वक्तव्य ऐकून धक्का बसला। तुम्ही बीडच्या आहात, परळीमध्ये आहात, मग तुम्हालाच विचारणार ना। तुम्ही अमेरिकेला गेलात तर तुम्हाला ट्रम्पवर विचारायचं का? पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर अंजली दमानी यांचा पंकजांना सवाल। तुम्ही बीड मधले आहात, तुम्ही परळीला राहता, तुम्हाला जर विचारणार नाही तर कोणाला विचारायचं? तुम्ही जर फिरायला अमेरिकेला गेला तर तुम्हाला काही ट्रम्पवर आम्ही प्रश्न विचारणार का?